शिवसेनेच्या बंडखोर खासदारांचा आज निर्णय होण्याची शक्यता होती आणि शिवसेनेच्या बंडखोर खासदारांचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। तसंच लोकसभा सचिवालयाकडून या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा निर्णय येणं अपेक्षित आहे। तर सोबतच टीएमसी बंडखोर खासदारांचा निर्णय सुद्धा आजच अपेक्षित आहे आणि त्यामुळे या दोन्ही मोठ्या निर्णयांकडे लक्ष लागलेलं आहे। तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह जे शिंदे गटाने घेतलेला आहे, तर या धनुष्यबाणावर सुद्धा निर्णय अपेक्षित आहे आणि टीएमसीच्या बंडखोर खासदारांचा निर्णय दुसरीकडे महत्त्वाचा आहे। थेट जाऊयात या दोन्ही घटनांसंदर्भात, दोन्ही बातम्यांसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिल्लीत शिवाजी काळे आमच्यासोबत उपस्थित आहेत। थेट जाऊयात। शिवाजी, आज दोन निर्णय हे अपेक्षित आहेत, एक तर शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि दुसरा टीएमसीच्या दृष्टीने महत्त्वाचा। ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाचा खरं तर या दोन्ही पक्षांच्या खरं तर अस्तित्वाचा हे निर्णय आहेत। काय अपडेट्स? टीएमसीचे खासदार अगोदर फुटले होते, ते 20 पेक्षा त्यांची संख्या अधिक आहे असं सांगितलं जात आहे। दुसरीकडे ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोर खासदारांनी बंड केलं होतं, त्या खासदारांनी त्यांचा एक स्वतंत्र अशा पद्धतीने गट जो आहे तो पूर्णपणे विलीन करण्यात यावा शिवसेना शिंदे गटामध्ये, अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी या 6 खासदारांनी मिळून एक पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर शिंदे यांच्याकडे देखील एक पत्र देण्यात आलेलं आहे की या खासदारांना त्यांच्या पक्षामध्ये विलीन करून घेण्यात यावं। दुसरीकडे अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन असं सांगितलेलं आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं की एक जे खासदार आहेत हे जे बाहेर पडत आहेत हे अशा पद्धतीने बाहेर पडू शकत नाही, कारण आमच्या पक्षाकडनं परिशिष्ट 10 नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या गाईडलाईन्स नुसार अशा पद्धतीने बाहेर वेगळ्या पद्धतीने विलीनीकरण करू शकत नाही आणि विलीनीकरण करायचं असेल तर आमच्या पक्षाकडनं त्याच्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही। त्या संदर्भात पत्रही दिलेलं आहे, या खासदारांना नोटिसेस देखील दिलेल्या आहेत। मात्र 2/3 हा घटक महत्वाचा धरून लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील असा दावा जो आहे तो सत्ताधारी पक्षांकडनं म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं केला जात आहे आणि 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होत असल्यानं या संदर्भामध्ये लवकरच निकाल अपेक्षित आहे। म्हणजे निकाल म्हणजे याचं विलीनीकरणाचा फैसला जो आहे तो लोकसभा अध्यक्ष घेऊ शकतात, कारण याचा असं आहे की हे खासदार कुठे बसणार। टेक्निकली जोपर्यंत या संदर्भात लोकसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत हे खासदार शिवसेना ठाकरे गटाचेच होतात। त्यामुळं या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कधी निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उद्या रविवार आहे, परवा सोमवार आहे, सोमवारी अधिवेशन सुरू होते। त्या सगळ्या दृष्टिकोनातून या खासदारांची बसण्याची अरेंजमेंट, त्याचबरोबर हे खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन झाल्याचं पत्र टीएमसीचं त्याच पद्धतीने असणार आहे। त्यामुळे याचा निकाल जो आहे तो आता येणार आहे आणि या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकसभा अध्यक्ष या संदर्भात काय निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय दोन महत्त्वाचे निर्णय आज अपेक्षित आहेत, उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी संदर्भात सुद्धा।